नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी अत्यंत महत्त्वाचे क्रीडा क्षेत्रावरील चालू घडामोडीवरील प्रश्न बघणार आहोत. हा बघा आपला व्हिडिओ नंबर 6 असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि पोलीस भरती लेवलचे पूर्ण प्रश्न आहेत. येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि आपल्या पोलीस भरतीमध्ये 1 किंवा 2 प्रश्न असतातच क्रीडा घडामोडीवरील. तर बघा हा व्हिडिओ क्रमांक 1 असणार आहे क्रीडा क्षेत्रावरील आणि आपला ओव्हरऑल व्हिडिओ हा 6 आहे, 6 नंबरचा. बघा आपण सुरुवात करू व्हिडिओला. बघा पहिला प्रश्न आहे, महिला क्रिकेट विश्वचषक 2025ची 13वी आवृत्ती चा विजेता संघ कोणता आहे? बघा महिला क्रिकेट विश्वचषक 2025 म्हणजेच महिला क्रिकेट विश्वचषक याची सुरुवात झालेली होती 1973, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. तर त्याचा 2025मधील विजेता संघ आहे भारत. ऑप्शन क्रमांक 1 जाणार. दुसरा आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा. तर अमोल मुजुमदार हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. ऑप्शन क्रमांक सी जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा आहे, अंध महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2025चे उपविजेता संघ कोणता? बघा हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण की बघा 2025मध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की अंध महिलांची क्रिकेट चा विश्वचषक झालेला आहे आणि त्याचा उपविजेता संघ आहे नेपाळ आणि विजेता संघ आहे भारत. विजेता संघ होता भारत आणि उपविजेता ठरलेला आहे नेपाळ. आपला ऑप्शन क्रमांक सी जाणार, कारण उपविजेता विचारलेला आहे. चौथा बघा, अंध महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2025चे आयोजन कोणी केले? बघा त्याचप्रकारे आपल्या अंध महिलाची जे झालेली होती विश्वचषक 2025 त्याचे आयोजन करणारे होते श्रीलंका आणि भारत देश. दोघांनी मिळून संयुक्तपणे त्या विश्वचषकची सुरुवात केलेली होती. ऑप्शन क्रमांक बी जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, महिला कबड्डी विश्वचषक 2025चे विजेते संघ कोणता? तर बघा भारत त्याचा आन्सर जाणार बरोबर. ऑप्शन क्रमांक 1 महिला कबड्डी विश्वचषक 2025चा विजेता संघ. 6वा आहे, रोहन बोपन्ना यांनी नुकतेच 1 नोव्हेंबर 2025ला निवृत्ती जाहीर केली. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? आन्सर जाणार टेनिस. ऑप्शन क्रमांक बी. 7वा आहे, दर 4 वर्षांनी आयोजित होणारी 2030ची 24वी राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित होणार आहे? बघा तर 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा ही भारत या देशामध्ये आयोजित होणार आहे आणि नियोजित शहरासाठी अहमदाबाद या शहराचे नाव देण्यात गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8वा आहे. 8वा बघा, 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताकडून कोणत्या शहरासाठी दावा केला जात आहे? बघा 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अहमदाबाद या शहराचा दावा केला जात आहे भारताकडून. ऑप्शन क्रमांक बी जाणार. 9वा बघा, 2026ची राष्ट्रकुल स्पर्धा कुठे आयोजित होणार आहे? बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, खूप जास्त इम्पॉर्टंट, येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत हा प्रश्न. तर बघा 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धा हा स्कॉटलंड या देशामध्ये आयोजित होणार आहेत. ऑप्शन क्रमांक डी जाणार. आणि स्कॉटलंडमधील सुद्धा ग्लासगो या शहरामध्ये ते आयोजित होणार आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न 10वा आहे, अबुधाबी येथे पार पडलेल्या IPL लिलावात 2026मध्ये सर्वात महागडा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन हा कोणत्या देशाचा आहे? बघा 2026 IPLसाठी जे काही याच्या पार पडलेल्या होत्या लिलाव, तर त्याच्यामध्ये कॅमेरॉन ग्रीन हा सर्वाधिक महागडा खेळाडू झाला आणि तो कॅमेरॉन ग्रीन हा मूळतः ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक ए जाणार. आणि त्याला KKR संघाने 25.20 कोटीला खरेदी केले, हे सुद्धा लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर बघा 11वा आहे, IPLच्या इतिहासातील सर्वाधिक जास्त महागडा खेळाडू कोण? ऋषभ पंत हा IPL इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक डी. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12वा आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 38वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी पार पडली? उत्तराखंड या राज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025ची 38वी आवृत्ती पार पडलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड. 13वा आहे, खो खो वर्ल्ड कप 2025ची पहिली आवृत्तीमध्ये कोणत्या संघाने विजय मिळवला आहे? खो खो वर्ल्ड कप 2025मध्ये भारत या देशाने विजय मिळवलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. 14वा बघा, प्रो कबड्डी लीग 2025 सीझन 12मध्ये कोणत्या संघाने विजय मिळवला आहे? प्रो कबड्डी लीग 2025मध्ये दबंग दिल्ली या संघाने विजय मिळवलेला आहे आणि त्यांनी पुणेरी पलटण याचा पराभव केलेला होता अंतिम सामन्यामध्ये. उपविजेता झाला पुणेरी पलटण आणि विजेता आहे दबंग दिल्ली. 15वा आहे, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाचा आहे?
रोहित शर्मा यांचा तो विक्रम आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त षटकार मारण्याचा. त्याच्यानंतर बघा 16वा प्रश्न. 16वा आहे ICC पुरुष T20 विश्वचषक 2024चे विजेता संघ कोणता आहे? बघा ICC पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक 2024चा विजेता आहे भारत, ऑप्शन क्रमांक 1. 17वा आहे आशिया कप 2025चे उपविजेता संघ कोणता? बघा उपविजेता विचारलेला आहे, तर आशिया कप 2025चा उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान, ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न 18वा आहे ICC महिला T20 विश्वचषक 2024चा विजेता संघ कोणता? न्यूझीलंड हा देश ICC महिला T20 विश्वचषक 2024चा विजेता ठरलेला आहे, ऑप्शन क्रमांक बी. 19वा आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेता संघ कोणता? बघा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा विजेता संघ आहे भारत, ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 IPL 2025चे उपविजेता संघ कोणता? बघा उपविजेता विचारलेला आहे, तर उपविजेता आहे किंग्स 11 पंजाब, ऑप्शन क्रमांक बी. आणि विजेता विचारल्यास RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21वा आहे RCB संघाच्या विजयी मिरवणुकीमुळे बेंगलोर शहरात 2025मध्ये किती लोकांचा मृत्यू झालेला होता? बघा 2025 IPLमध्ये RCB संघाने विजय मिळवलेला होता, त्यामुळे त्यांनी मिरवणूक काढलेली होती बेंगलोर या शहरामध्ये, तर त्याच्यामध्ये चेंगराचेंगर झाली, तर त्याच्यामध्ये एकूण 11 लोकांचा मृत्यू झालेला होता, ऑप्शन क्रमांक बी जाणार बरोबर. त्याच्यानंतर बघा 22वा आहे महिला प्रीमियर लीग 2025 म्हणजेच WPL 2025चे विजेता संघ कोणता? बघा 2025 महिला प्रीमियर लीग विचारलेला आहे, तर मुंबई आन्सर जाणार त्याचं बरोबर, ऑप्शन क्रमांक बी. आणि 2024चा होता RCB महिला. त्याच्यानंतर बघा 23वा आहे खालीलपैकी सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती आहे? बघा सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा ही आहे विम्बल्डन ओपन, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24वा आहे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024चा विजेता कोण? डी डोमाराजू गुकेश हे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024चा विजेता आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न आहे आपला हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 ज्याची सुरुवात 1961मध्ये झाली, त्याचा विजेता कोण ठरलेला आहे? बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चा विजेता आहे पृथ्वीराज मोहोळ पुणे येथील, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. मित्रांनो आपले 25 अति महत्त्वाचे प्रश्न क्रमांक झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याची PDF तुम्हाला मिळून जाणार आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती, आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहो, जाऊन फॉलो करून घ्या. आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा, आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचे फिजिकल झालेली असणार जवळपास सर्व मुलांची, तर आपल्या फिजिकलचे मार्क्ससुद्धा ग्राउंडचे मार्क किती आले तुमचे ते कमेंटमध्ये कळवा आपल्याला, म्हणजे माहीत होऊन जाणार तुम्हाला अभ्यास कोणत्या लेवलचा करायचा आहे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्यामुळे. सबस्क्राईब करून घ्या.